आज आपण नो फायर रेसिपी करत आहोत. पटकन होणारं व्हेज मेयोनीज सँडविच. चला तर बघूया मग. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनायक किचनमध्ये. आज मी एक सँडविचचा प्रकार करणार आहे. याआधी मी तुम्हाला ग्रिल सँडविच, व्हेज क्लब सँडविच हे दाखवलेलं आहे. आलू मसाला सँडविच पण दाखवलेला आहे. आज आपण मेयोनीज सँडविच बघणार आहोत. व्हेज मेयोनीज सँडविच बिना गॅसचा आपण बनवणार आहोत. इथे मी बाउल घेतलेला आहे. यामध्ये मी आता भाज्या घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेला कांदा आहे, बारीक चिरलेली कॅप्सिकम आहे, गाजर घेतलेला आहे मी बारीक किसून, आणि टोमॅटो घेतलेला आहे. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता यामध्ये आपण मिक्सअप घालणार आहोत. तिखटपणा येण्यासाठी चिली फ्लेक्स घालणार आहोत. टोमॅटो सॉस घालणार आहोत 1 ते 2 चमचे. आणि अर्थातच मेयोनीज सँडविच करतोय तर आपण व्हेज मेयोनीज घेणार आहोत. तेही साधारण 1 ते 2 चमचे. तुम्ही चीज स्प्रेड घालू शकता. आवडत असेल तर चीज क्यूब पण किसून घालू शकता. आता हे आपण सर्व मिक्स करूया. त्याआधी आपण त्यामध्ये थोडंसं ब्लॅक सॉल्ट घालणार आहोत. आणि थोडासा चाट मसाला घालणार आहोत. आता हे आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. आपलं सर्व भाज्यांचं मिक्सर हे मिक्स झालेलं आहे. आता आपण ब्रेड घेऊया. ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत मी. थोडं बटर लावणार आहे आपण. व्हेज मेयोनीज सँडविचला जनरली चटणी वगैरे लावत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावा. आता आपण भाज्यांचं मिक्सर जे आहे ते 1 ते 2 चमचे ब्रेडवर घेणार आहोत. स्वीटकॉर्न आवडत असेल तुम्हाला तर स्वीटकॉर्नही घालू शकता, बीट घालू शकता. दुसऱ्याही स्लाइसला आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत. अगदी पटकन होणारा, टिफिनसाठी म्हणा, छोट्याशा बुकेसाठी म्हणा होणारा पदार्थ आहे. फार काही साहित्य लागत नाही याला. आपण आता हे कट करून घेऊयात. आपण सँडविच कट करून घेतले आहे. आता आपण सर्व करूया. सॉस बरोबर, मेयोनीज बरोबर मी ते थोडंसं यामध्ये चिली फ्लेक्स घातलेलं आहे. अगदी पटकन होणारा असं सँडविच आहे आणि अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने
खातील पण आणि बनवतील सुद्धा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.